उमेदवारांचे फॉर्म तुम्ही भरलेले आणि कोणत्या प्रभागातून भरलेले? आम्ही प्रभाग क्रमांक 6 4 फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. अनुसूचित जातीचे भरलेले आहेत 2, एक ओपन महिला भरलेले आहे, एक ओबीसीचा भरलेला आहे आणि माझा स्वतःचा उलटा बोलता काल जी युती झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशा म्हणजे जे नवीन कार्यकर्ते येणार आहेत त्यांचा कसा विचार केला जाणार? आम्ही 50% फॉर्म्युलावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचं युती झालेली आहे. 51 सीट आम्ही घेतलेले आहे. पण आता जे नवीन मुद्दे आहेत की जे सोलापूरचा विकास झाला म्हणतात तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे? सोलापुराच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे. प्रभागाच्या वार्डाच्या विकासावरती काही ठिकाणी कामं झाले असेल, काही ठिकाणी झाले नसेल. जिथं झाले नसेल ते तर मुद्दे आहेतच ना आमचे काय. आणि कामानिमित्त आला होता काय? नाही, आज आम्ही काही टेक्निकल बाबी होते त्याचं चर्चा करण्यासाठी आलो होतो सगळे आरोबरोबर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याबरोबर, की बाबा उद्या शेवटचा दिवस फॉर्म भरायचा. आम्हाला वाटलं की या मैदानामध्ये जेवढे उमेदवार असतील त्या सगळ्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील असं आम्हाला वाटत होतं. कसं प्रॅक्टिस असते, ते पांढरं जे त्यांनी मारलेलं असते त्याच्या आत आले की कारण नगरपालिका निवडणुकीमध्ये तसं झालेलं आहे. म्हणून मी सर्व आरोनं विचारलो. आरोने सांगितलं नाही तसं काय होणार नाही, आमच्या चेंबरमध्ये जे येतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या 3च्या आत जे येतील त्यांच्या सगळ्यांचा फॉर्म स्वीकारू, किती काय वेळ लागेल म्हणून सांगितलं त्यांनी. बापू 51चा फॉर्म्युला ठरलेला आहे, तर किती म्हणजे अल्पसंख्याक समाजाला किती जागा देण्यात आल्या काय ठरलं का? नाही, ते सगळं आमचं ठरलेलं आहे. आमचं शिवसेनेकडनं राष्ट्रवादी आता कसं काय कंबाईन झालं आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी. असं शिवसेनेकडनं एवढं अल्पसंख्याकाला राष्ट्रवादीला असं बोला. काय ते आज तुम्ही फॉर्म भरलेला आहे, काय सांगाल प्रभागातल्या लोकांना, जनतेला, मतदारांना? आत्तापर्यंत जे पण आम्ही प्रभागातील लोकांसाठी आमच्या शिवसेनेने जे पण काही काम केलेलं आहे त्या जोरावरती आम्हाला एक विश्वास आहे की प्रभागातील आमचे जे पण काही मतदार आहेत ते 100% आम्हाला शिवसेनेलाच मत देतील आणि शिवसेना ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रभावी ठरणार आहे, एवढं मी सर्व आपल्या लोकांसमोर वाहिलं. काही तुमच्या प्रभागामध्ये काय चालतो? पक्षाचं चिन्ह चालतो का उमेदवाराचा चेहरा चालतो? उमेदवाराचा चेहरा आणि पक्षाचं चिन्ह दोन्हीही चालतं. इथं पक्षाच्या चिन्हावरती आपण उमेदवाराचा चेहरा पण चालतो, कारण पक्षाने जर साथ दिली तरच उमेदवार लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवणार. आपलं विरोधकांपेक्षा आपणच कसे श्रेष्ठ आहात ते कसे सांगसाल? कारण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या जोरावरती शिवसेना पक्ष. बोला. प्रभाग क्रमांक 6 आणि माझे नाव अनिता गवळी, शिवसेनेकडून नियुक्त आहे. शिवसेनेचं काम करते, जवळजवळ आता 4-5 वर्ष झालं आहे. तर आपल्या माध्यमातून आपण महिलांसाठी महिलांचे फॉर्म भरणं, महिलांच्या सर्व बचत गटांच्या महिलांना काम देणे, म्हणजे उद्योग देणं, हे सर्व कामं आमच्या इकडं प्रभागामध्ये चालू असतात. आपण आता उमेदवारीचा अर्ज भरलाय, समजा जर तुम्हाला नाही मिळालं तिकीट तर तुम्ही काय? मला तिकीट नाही मिळालं तर मी भाईजींचं काम करणार, म्हणजे शेवटी तुम्ही शिवसेनेच शिवसेनेचंच काम करणार. ठीक.